नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात एक विज्ञान कथा, जी कथा लिहिली आहे डॉक्टर रंजन गर्गे यांनी. पण श्रोते हो, ही कथा सुरू करण्यापूर्वी एक नम्र निवेदन. जर तुम्ही आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया डॉक्टर रंजन गर्गे लिखित विज्ञान कथा, तो मी नव्हेच. हिंदुस्थान म्हणे स्वातंत्र्याची 100वी साजरी करतोय. अरे वा, काय दिवे लावले असे आम्ही 100 वर्षात. हिंदुस्थानचा गेल्या 600 वर्षांचा इतिहास बघा म्हणा जरा. पानिपतचं एक युद्ध सुद्धा जिंकता आलं नाही आम्हाला. 1526 साली पहिल्या युद्धात बाबर घुसला, 1556 साली दुसऱ्या युद्धात अकबर घुसला आणि 1761 साली तर पेशव्यांनी कहरच केला. उत्तर भारताचा ना इतिहास माहिती, ना भूगोल माहिती, ना सपाट युद्धभूमीवरील युद्ध कौशल्याची माहिती. एवढे बाजार बुणगे घेऊन कुठे युद्धाला निघत असतात का? भारतीयांना 1757 साली प्लासीची लढाई जिंकता आली नाही, ना 1857 साली इंग्रजांच्या विरुद्ध यशस्वी उठाव करता आला. 1818 साली तर भीमा कोरेगावची लढाई हारून इंग्रज भारतात चांगले प्रस्थापित झाले. 100च्या निमित्त कशाची यशोगाथा गायची? अंधश्रद्धा, गरिबी, भूकबळी यांनी बरबटलेल्या या देशात विज्ञानाला कुठे स्थान नव्हतं. शांततेची आणि भक्तीची गाथा वाचून कुठे स्वातंत्र्य मिळत असतं का? शांतीच्या मार्गानं कुठं स्वतःचं संरक्षण करता येतं? धूर्त इंग्रजांनी शांततेची फक्त खिल्ली उडवली. आम्ही भारतीय स्वातंत्र्याच्या बदल्यात चक्क एका अनावश्यक देशाची निर्मिती केली आणि करोडो लोकांची कत्तल झाली. आपलं म्हणावं असं आम्ही आजपर्यंत जगाला भारतीय म्हणून काय देऊ शकलोय? सांगा ना माझ्या भारतीय बांधवांनो. मी मागे वळून पाहतो तेव्हा सगळाच अंधार दिसतोय मला. मला आता हा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास पुन्हा नव्यानं लिहून काढावा लागणार आहे. 70तले सामाजिक शास्त्राचे गाढे अभ्यासक आणि एक आदरणीय इतिहासतज्ञ डॉक्टर अपस्तंभ आपला डोळ्यावरचा सोनेरी काडीचा चष्मा सारखा वर खाली करत वेड्यासारखं बोलत सुटले होते. त्यांना सगळे विद्यार्थी आदरानं आप्पासाहेब या नावाने ओळखत असत. संपूर्ण व्यासपीठच अस्वस्थ झालेलं होतं. आयोजक तर या देशभक्ताला झालंय काय म्हणून अवाक झाले होते. आप्पासाहेबांना अनेक सूचना देऊन सुद्धा ते ऐकायला तयार नव्हते. स्वातंत्र्याची 100वी साजरी करण्यासाठी आप्पासाहेबांचं व्याख्यान ऐकायला हजारो नागरिक आणि अभ्यासक भारताच्या विविध राज्यातून मोठ्या आशेनं आले होते. सभागृह गच्च भरलेलं होतं. दिवस होता 26 जानेवारी 2047 आणि जे होऊ नये तेच घडलं. सभागृहाच्या 4ही दरवाज्यातून पोलिसांचा फाटा सरळ व्यासपीठावर अवतरला आणि पोलीस आप्पासाहेबांच्या दंडाला पकडून पोलीस चौकीत घेऊन गेले. त्यांच्या चाहत्यांनी खूप विनवणी केली. सभागृहात गोंधळ वाढतच चालला होता. भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष सुधांशू मिश्रा पोलीस अधिकाऱ्यांना समजावून सांगण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते, पण आप्पासाहेब ऐकून घ्यायला तयार नव्हते. ते जास्तीच अदवा तदवा बोलत होते.
परिस्थिती हाताबाहेर जातीये म्हटल्यावर मिश्रांनी पोलीस अधिकाऱ्याला बाजूला बोलवून घेतलं आणि विनंतीच्या स्वरात म्हणाले, हे बघा, ते एक सज्जन ग्रहस्थ आहेत. शास्त्रज्ञ तसे कधीकधी एककल्ली होतात. मी जबाबदारी घेतो, त्यांना आपण पोलीस चौकीतनं सोडा. हा, ठीक आहे, पण आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. परत जर राष्ट्रद्रोही भाषणं दिली तर त्यांना अटक करायला लागेल. जामिनाची कार्यवाही पूर्ण करा आणि घेऊन जा त्यांना. मिश्रा या घटनेनं अस्वस्थ झालेले होते. देशभक्तीने ओतप्रोत भरलेले आप्पासाहेब असं कसं वागू शकतात? आप्पासाहेबांना घरी आणलं. घरी अभ्यासिकेत मिश्रांनी इतर विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा केली. विषयांतर केलं आणि कशीबशी गाडी रुळावर आणून ते स्वगृही गेले. इतिहासाचे थोर अभ्यासक डॉक्टर आप्पासाहेब अपस्तंभ यांना राष्ट्रद्रोही वक्तव्य केल्याबद्दल अटक आणि जामिनावर सुटका. दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात ही ठळक बातमी अस्वस्थ करणारी होती. विशेष म्हणजे शास्त्रज्ञांच्या एका पथकानं थेट राष्ट्रपतींचीच भेट घेऊन निषेध नोंदवला. त्यांनी तर विविध शास्त्रशाखेतले भारतीय संशोधनाचे पुरावेच सादर केले. आप्पासाहेबांच्या अर्धांगिनी अर्चनाताई, त्यासुद्धा राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. त्या तर आप्पासाहेबांचं हे आगळं वेगळं रूप बघून स्तिमित झाल्या होत्या. अहो, मी काय म्हणते, तुम्हाला झालंय तरी काय? सुधांशी होता म्हणून वाचलात तुम्ही. आता तू सुद्धा मला शहाणपणा शिकवणार आहेस का? पारतंत्र्यात स्त्री शिक्षण होतं तरी कुठे? सावित्रीबाई फुलेंच्यावर चिखलफेक करण्यापर्यंत तुम्हा स्त्री जातीनं स्त्री शिक्षणाचा दुस्वास केलेला आहे. तो मॅकॉले भारतात आला, त्यांनी शिक्षण पद्धती बदलली, त्यात आधुनिकता आणली, म्हणून हे दिवस आपल्याला बघायला मिळत आहेत. झालं का पुन्हा तुमचं सुरू? मला हे पुन्हा लिहून काढायला हवं आणि मला त्यासाठी एकांत हवा आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. घटना घडून आता 15 दिवस होऊन गेले होते. सुधांशू आप्पासाहेबांना भेटायला म्हणून घरी जातात तो काय, घराला कुलूप. आप्पासाहेब आणि अर्चनाताई नेमक्या गेल्या कुठे असतील बुवा? चौकशी केल्यावर मोठ्या प्रयासानं समजलं की ते त्यांच्या फार्म हाऊसवरती एकांत मिळावा म्हणून अज्ञातवासात वास्तव्य करायला गेलेत. ये 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 सुधांशू, ये. शेवटी तू माझा पत्ता शोधून काढलंसच ना? संगणक, इंटरनेट, पुस्तकांचं मोठं ग्रंथालय, इतिहास, विज्ञान, अर्थशास्त्र या विषयाच्या संशोधन पत्रिका, इतस्ततः विखुरलेलं होतं सगळं. हे सगळं बघून मिश्राजी म्हणाले, सर, हे कुठलं कार्यालय थाटलंय आपण आता इथे? भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाची पुनर्मांडणी करतोय, संशोधन पत्रिका धुंडाळतोय. काय रे, या क्रांतिकारकांनी शेवटी मातेरं केलं ना या देशाचं. काय झालं तरी काय असं सर? आमचे शास्त्रज्ञ म्हणे क्रांतिकारक होते. अरे ते जर क्रांतिकारक होते तर मग महेंद्रलाल सरकार काय, किंवा जगदीशचंद्र बोस काय, किंवा प्रफुल्लचंद्र राय काय यांनी नाईटहूड किंवा कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्परर यासारखे ब्रिटिश सन्मान का स्वीकारले? बघ ना, त्या जगदीशचंद्र बोसांनी आपलं वायरलेस लहरींचं संशोधन देऊन टाकलं मार्कोनीला फुकट आणि गमावलं का नाही नोबेल. तळपदे नावाच्या ग्रहस्थानी म्हणे पहिलं विमान उडवलं. मग सगळं श्रेय राईट बंधूंना का? सत्येंद्रनाथ बोस मोठे आईन्स्टाईनशी जर्मनीला जाऊन गप्पा मारून आले, पण साधी PhD डिग्री नाही मिळवता आली त्यांना.
महात्मा गांधी काय, लाल बहादूर शास्त्री काय, त्यांची हत्या झाल्यावर साधं पोस्टमॉर्टेम सुद्धा केलं नाही. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर डायरचं काय केलं? मला ना या सगळ्या गोष्टींची पुनर्मांडणी करायलाच हवी. आप्पासाहेब, अहो हे तुमचं क्षेत्र नाही आहे. कशाला करताय हा उपद्व्याप? मग मी इतिहासकार झालो तरी कशाला? आणि हे घडलं भारतीयांच्याच बाबतीत ना. आप्पासाहेब काहीच ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हते. कुठल्या नकारात्मकतेनं त्यांना घेरलं होतं कोण जाणे. आप्पासाहेब, तुम्हाला तर या वयात दिसण्याचा त्रास सुरू झाला होता. तुम्ही जास्त वेळ वाचू सुद्धा शकत नव्हता. तुमचं डोकं खूप दुखत असेल. आणि सध्या 12 तास कॉम्प्युटर स्क्रीनच्या समोर बसून तुम्ही एवढी माहिती ब्राउज करून सुद्धा तुम्हाला थकवा येत नाही आहे. क्रांतीच म्हणायची नाही. आप्पासाहेब आता मात्र जरा सावरले. आपल्या नाकावर खाली सरकलेल्या चष्म्यातनं डोळे बारीक करून टोकदार नजरेनं सुधांशूकडे बघून म्हणाले, अरे आयुष्यभर आनंदासाठी काम केलं, आता कामातून आनंद मिळवतोय, मग थकवा कशाला जाणवतोय? हां, पण ही तुमची डोकेदुखी नेमकी थांबली कशी? अरे हा चष्मा आणि हा संगणक. चष्मा? बघू बरं जरा. अरे वा, सोन्याचा दिसतोय, चांगला जड आहे. डोक्याला मागे घट्ट बसावा म्हणून 2 विशेष बटन्ससुद्धा आहेत. आणि सर, तुम्ही संगणक वापरताना तर मी पूर्वी कधी पाहिलं नव्हतं. हे सगळं चांगलं महाग असेल नाही का सर? अरे महाग असे ना का? चष्म्यामुळे डोकं दुखणं थांबलं आणि संगणकामुळे दुप्पट वेगानं कामाला लागलो. मन कसं तृप्त झालंय. सुधांशू चांगलेच अंतर्मुख झाले होते. या नकारात्मक विचारांपासून सरांना त्यांच्याच भल्यासाठी कुठेतरी थांबवायला हवं होतं. सर, आपल्या कार्याला मी शुभेच्छा देतो. अरे असाच अधूनमधून भेटत जा. माझं संशोधन नाहीतरी तुझ्याशिवाय कोण ऐकून घेणार आहे? नमस्कार सर, येतो मी. असं म्हणून सुधांशू तिथून घाईघाईनंच निघाले. मी सुधांशू बोलतोय. डॉक्टर आहेत का? मला त्यांची अपॉइंटमेंट हवी आहे. आपण दुपारी 3 वाजता येऊ शकता, रिसेप्शनिस्ट उत्तरली. नमस्कार. नमस्कार डॉक्टर, मी सुधांशू मिश्रा. थोर इतिहासतज्ञ आप्पासाहेब अपस्तंभ यांच्या आजारपणाबद्दल थोडं बोलायचं आहे. या 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 सुधांशू, बसा. आप्पासाहेब अपस्तंभ. हां, अच्छा, आठवलं. ते परवाचं वर्तमानपत्रात गाजलेलं प्रकरण. पण आपण कोण आहात त्यांचे? मी त्यांचा विद्यार्थी तर आहेच, पण अखिल भारतीय इतिहास परिषदेचा अध्यक्षसुद्धा आहे मी. राष्ट्रप्रेमी विचारसरणीचे आमचे सर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाबद्दल आणि वैज्ञानिक परंपरेबद्दल अचानकपणे इतके नकारात्मक कसे बोलायला लागलेत हेच समजत नाही आहे. ते जर असंच वागत राहिले तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला उभा राहू शकतो. बरोबर आहे, तुमची काळजी रास्त आहे. हा मानवी भावनांच्या अदलाबदलीचा प्रकार आहे. आपल्या मेंदूतली लिंबिक सिस्टीम या भावनांचं नियंत्रण करत असते. न्यूरो ट्रान्समीटर पेप्टाइड्समुळे आपल्या भावभावना उत्साहवर्धक किंवा निराशाजनक, सकारात्मक किंवा नकारात्मक अशा पद्धतीनं व्यक्त होत असतात. ही झाली अगदी प्राथमिक माहिती. पण लॅन्सेंट नावाच्या नावाजलेल्या जर्नलमध्ये मी नुकताच यासंबंधीचा एक रिपोर्ट वाचला आहे. हे संशोधन झालं आहे कॅलिफोर्नियाच्या साल्क संस्थेत. पण या प्रकल्पात भारताचे डॉक्टर गणपती यांचं महत्त्वाचं योगदान असल्याचं कळतं आहे. अहमदाबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड न्यूरल बायोलॉजी इथे ते न्यूरोसर्जन म्हणून सध्या कार्यरत आहेत.
मी तुम्हाला त्यांचा नंबर देतो, आपण त्यांना जाऊन जरूर भेटा. आभारी आहे मी डॉक्टर. 6 महिन्यांच्या कालावधीनंतर सुधांशूंना डॉक्टर गणपती यांची अपॉइंटमेंट मिळाली. सुधांशू आता या भेटीसाठी खूप उत्सुक झालेले होते. या 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 सुधांशू, बसा. सुधांशू, आपण मला फोनवर सगळा इतिवृत्तांत सांगितलेला आहेच. तुमची अधीरता आणि अगतिकता बघून मी थोडं विस्तारानेच सांगतो. खरं आहे, मी सुद्धा जाणून घ्यायला खूप उत्सुक आहे. डॉक्टर आहोत ते माझे गुरु आहेत. ते तर आमच्या गुरुमाऊलीला सुद्धा उलटसुलट बोलायला लागले. इतकी नकारात्मकता त्यांच्या विचारात आली तरी कुठून? हे बघा सुधांशू, मानवी मेंदूत पेशींचे वेगवेगळे 2 समूह असतात. एका गोष्टीशी चांगल्या किंवा सकारात्मक भावना जोडलेल्या असतात तेव्हा वेगळा समूह सक्रिय बनतो, आणि वाईट किंवा नकारात्मक भावना जोडलेल्या असताना वेगळा समूह. रेल्वेचे 2 मार्ग ज्या जंक्शनमधनं वेगळे होतात तिथे सिग्नल ज्या पद्धतीनं मार्ग नियंत्रित करतो तसं काहीसं हे असतं. मेंदूचा एकच रेणू आपल्याला वाईट आठवणींच्या छायेतून बाहेर पडूच देत नाही, आणि मग त्यातून येतं ते नैराश्य किंवा नकारात्मकता. यामुळे एखादा देवभोळा आणि अंधविश्वासू माणूस अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी असल्यासारखा वागू लागतो. आता हेच बघा ना, जसं तुम्ही पहिल्यांदा कारलं खाता तेव्हा त्याची चव तुम्हाला चांगली लागत नाही. मग आज कारल्याची भाजी करणार आहे असं म्हटल्यावर खाण्यापूर्वीच तुम्हाला त्याची चव नकोशी होते. इथे होतं काय की तुमचा मेंदू कारल्याच्या सोबत तुमच्या वाईट भावना जोडतो. याला शास्त्रीय भाषेत व्हॅलेन्स असाइनमेंट असं म्हणतात. आमच्या संशोधनात असं सिद्ध झालं आहे की चांगली किंवा वाईट आठवण असलेल्या शरीराच्या जैविक प्रक्रियेचा स्विच आम्हाला सापडला आहे. त्यामुळे आपण चांगल्या किंवा वाईट, सकारात्मक किंवा नकारात्मक भावना सांगणारे स्विच आपल्या मर्जीनुसार बदलू शकतो. यासाठी आम्ही तंत्रज्ञानसुद्धा विकसित करतो आहे. याला ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस आणि कॉम्प्युटर ब्रेन इंटरफेस तंत्रज्ञान म्हणतात. डॉक्टर, जरा थांबा. काय म्हणालात तुम्ही? सकारात्मक किंवा नकारात्मक भावना सांगणारे स्विच आपल्या मर्जीनुसार बदलू शकतो? डॉक्टर, इथेच तर गोम आहे. सुधांशूंना धागा सापडल्याचा आनंद झाला होता. म्हणजे मी समजलो नाही. डॉक्टरांना सुधांशूंनी मध्येच केलेल्या विधानाचं जरा आश्चर्यच वाटलं. सुधांशू पटकन पुढे म्हणाले, डॉक्टर, आप्पासाहेबांच्या चष्म्यात आणि संगणकात तर ते गुपित दडलेलं नसेल? एक विशिष्ट सोन्याच्या काडीचा चष्मा आणि संगणक त्यांना एका कंपनीने फुकट दिलाय. त्यामुळे त्यांचं डोकं दुखणं बरं झालं आणि कामाचा वेग वाढला असल्याचं ते सांगतात. काय सांगताय? सोन्याच्या काडीचा चष्मा आणि संगणक? हो, आय सी. हे ब्रेनवॉश करायचं षडयंत्र असण्याची शक्यता आहे, आणि असं असेल तर यासाठी गुप्तता पाळून गुप्तचर विभागाला विश्वासात घेऊन पुढचं स्टिंग ऑपरेशन करायला लागेल. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरची चर्या एकदम बदलली. ते जरा गंभीर झाले. डॉक्टर, या प्रकरणात आम्हाला सहकार्य कराल ना? अहो, आप्पासाहेबांसारख्या विद्वान माणसाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे हा. सुधांशू अगतिक होऊन विनंतीच्या स्वरात उद्गारले. हा तर या तंत्रज्ञानाचा गैरवापर झाला आहे. तो मी कसा होऊ देईन बरं? आता मी सांगतो तसं करा. तो चष्मा आणि संगणक आप्पासाहेबांनी कुठून मिळवला ते त्यांच्याकडून नकळत काढून घ्या. भरपूर किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण तो चष्मा आणि संगणक मिळवा.
गुप्तचर विभागाकडे तक्रार नोंदवून हे स्टिंग ऑपरेशन सुरू करा. या प्रकरणाच्या तांत्रिक विश्लेषणाची सगळी जबाबदारी मी सांभाळीन. डॉक्टरांनी संपूर्ण सहकार्याची भूमिका घेतली. नमस्कार अप्पासाहेब, कसे आहात? काय म्हणतंय काम? अरे सुधांशू, इकडे कसं काय येणं केलंस? काही विशेष? सर हो, मलाही सध्या वाचताना त्रास होणं, डोकं दुखणं असा त्रास व्हायला लागलाय हो. म्हटलं तुमच्यासारखा चष्मा मिळाला तर बरं वाटेल ना. घे की, मारे हा माझा घालून बघ, कसं वाटतंय ते तरी कळेल. आणि त्याच्याबरोबर ते संगणक सुद्धा देतात बरं का. ते ते म्हणजे कोण? सांगतो रे, हा चष्मा घालून तर बघ. नको सर, मला फक्त सांगा कुठे मिळतो, मी विकत घेऊन टाकेन की. हे बघ, सफदरजंग भागात इंद्रायणी कॉम्प्लेक्समध्ये 12व्या मजल्यावर अतिशय भव्य दुकान आहे. ईश्वरलाल या त्याच्या मालकाला भेट आणि माझं नाव सांग आणि मला दिला तसा चष्मा आणि संगणक फुकट दे म्हणावं. बरं, नमस्कार सर, येतो मी. असं म्हणून सुधांशूंनी काढता पाय घेतला. ईश्वरलाल सेठ आहेत का? मी सुधांशू मिश्रा. इंद्रायणी कॉम्प्लेक्सच्या 12व्या मजल्यावर असलेलं दुकान सुधांशूंनी शोधून काढलेलं होतं. बोला ना, चष्मा बनवायचे का? अहो नाही, पण म्हणजे ईश्वरलाल शेठ यांनाच भेटायचे. ते काय त्या समोरच्या केबिनमध्ये बसले. भेटा. नमस्कार चमत्कार झाले आणि सुधांशू म्हणाले, मी अपस्तंभ साहेबांकडनं आलो आहे. मी सुद्धा एक इतिहासकार आहे. मला त्यांच्यासारखा चष्मा बनवून पाहिजे. असं म्हणताच तो चमकला. सुधांशूला त्यांनी बारकाईने निहाळलं आणि म्हणाला, त्यांच्यासारखाच पाहिजे का? जरूर मिळून जाईल सर. आणि सध्या एका योजनेखाली आम्ही त्याच्याबरोबर एक संगणकसुद्धा मोफत देतोय. ईश्वरलाल शेठला आणखीन एक बकरा मिळाल्याचा आनंद झाला होता. बाहेर जाऊन त्याने एका व्यक्तीला फोन लावला आणि अस्खलित उर्दूत तो त्याच्याशी काहीतरी बोलायला लागला आणि परत येऊन म्हणाला, मिळून जाईल साहेब, मिळून जाईल. आणि अपस्तंभ साहेबांकडनं आलेत म्हटल्यावर कंपनीनं तो चष्मा आणि संगणक तुम्हाला फुकट द्यायचं ठरवलं आहे. असं करा, आतल्या खोलीत जाऊन डोळ्याचा नंबर काढून घ्या, म्हणजे चष्मा बनवायला बरं. पत्ता देऊन जा, 7 दिवसात घरपोच पाठवून देऊ. सगळ्याच हालचाली संशयास्पद वाटत होत्या. चष्मा आणि संगणक मिळाला की गुप्तहेर विभागाचे इन्स्पेक्टर सूर्यवंशी यांना भेटण्याचं सुधांशूंनी निश्चित केलेलं होतं. 7व्या दिवशी सुबक अशा लहानशा लाकडी पेटीत तो सुंदरसा चष्मा आणि एक संगणक त्यांना प्राप्त झाला, हुबेहूब तसाच. इन्स्पेक्टर सूर्यवंशी साहेब. हां, मी सुधांशू बोलतोय. चष्मा आणि संगणक मिळालेला आहे. डॉक्टर गणपती साहेबांची परवा भेटण्याची वेळ घेतली आहे. आपल्याला दिल्लीहून विमानानं अहमदाबादला निघायचं आहे. डॉक्टर गणपती साहेबांच्या केबिनमध्ये आपली गुप्त बैठक निश्चित केली आहे. सुधांशूंच्या गुप्त हालचालींना आता वेग आला होता. ओके, डन. इन्स्पेक्टर सूर्यवंशींनी होकार दिला. रात्रीचे 10 वाजले होते. डॉक्टर साहेब, आत येऊ का? यस, कमीन, बसा. काही त्रास नाही ना झाला? मी सिक्युरिटीला सांगून ठेवलं होतं. वेळ जरा ऑड आहे ना. बोला. सुधांशू आणि सूर्यवंशी डॉक्टर साहेबांच्या केबिनमध्ये स्थानापन्न झाले. डबे उघडून सुधांशूंनी डॉक्टर साहेबांना चष्मा दाखवला. सोन्याचा तो चष्मा त्यांनी हातात घेतला. त्याचं वजन आजमावलं. त्याला 4ही बाजूंनी फिरवून बघितलं. काड्यांवर बोटं फिरवून बघितली आणि काड्यांच्या मागच्या टोकांवर असलेल्या बटणासारख्या दिसणाऱ्या संवेदकांवर त्यांची बोटं स्थिरावली. त्यांनी तो चष्मा परिधान करून बघितला. डोक्याच्या मागील भागावर कानामागच्या 2 उंचवट्यांवर ती बटणं स्थिरावलेली होती. आणि हे पार्सल कसलं आहे? डॉक्टरांनी कुतूहलानं विचारलं. डॉक्टर, या चष्म्याबरोबर त्यांनी मला हा संगणकसुद्धा फुकट दिला आहे. हो, स्मार्ट कंपनी.
असं काहीसं डॉक्टर पुटपुटले आणि त्यांनी मोबाईलवर कोण्या एका स्त्रीला केबिनमध्ये बोलवून घेतलं. डॉक्टर, अहो ही गुप्त सभा आहे, इथे चौथा कोणी कशाला पाहिजे. सुधांशूंनी सावध केलं. नाही नाही, घाबरू नका, घाबरू नका. डॉक्टर मोना या कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयातल्या तज्ज्ञ शास्त्रज्ञ आहेत. त्या आपल्या या टीमचा भाग असणार आहेत आणि त्याच या सिस्टीमचा छडासुद्धा लावणार आहेत. डॉक्टरांनी खुलासा केला. मी आय कम इन सर? दार ठोठावत मोना दरवाज्यातच उभ्या होत्या. या या मोना मॅडम, जॉईन अस. हे सुधांशू आणि हे इन्स्पेक्टर सूर्यवंशी. असं म्हणत डॉक्टरांनी तो चष्मा मोना मॅडमच्या हातात दिला. त्यांनीही तो बारकाईनं न्याहाळला आणि म्हणाल्या, येस, आता मला सांगा, अपस्तंभ साहेब हा चष्मा घालून संगणकाच्या पडद्यासमोर बसूनच काम करतात का? हां, बरोबर बोललात मॅडम. पूर्वी पुस्तकं वाचणारा हा माणूस एकाएकी संगणक वेडा झाला कसा, आणि तेही वयाच्या 75. ही ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस तंत्रज्ञानाची कमाल आहे. पूर्वी केसाच्या धाग्या इतकी बारीक चीप त्या व्यक्तीच्या मेंदूत रोपित करायला लागत असे, पण सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं इंटरफेस तंत्राचा वापर करून चांगल्या किंवा वाईट भावना सांगणारे ब्रेन स्विच आपल्या मर्जीनुसार आपण बदलू शकतो. आपण मॅडम हा संगणक कशासाठी? हे न्यूरालिंक या नावाचं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आहे. यात नकारात्मक ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया होते. त्या भावनेनं व्यक्ती इतकी भारावून जाते की मेंदूत चाललेले विचार संगणकाच्या पडद्यावर शब्दांकित होतात. अहो, हे तर न्यूरो राईट कायद्याचं उल्लंघन आहे ना. हा गुप्त हेरगिरीचा तर प्रकार नाही ना. ही बाब आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. इन्स्पेक्टर सूर्यवंशी म्हणाले. हां, तसंच काहीच. ठीक आहे, मी याची बारकाईनं तपासणी करते आणि मग आपण इतिहास तज्ज्ञ आप्पासाहेब अपस्तंभ यांच्या घरी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊ. मॅडम, हे प्रकरण फार मोठ्या आंतरराष्ट्रीय षडयंत्रापर्यंत आपल्याला नेऊन पोचवू शकतं. हा चष्मा आणि हा संगणक मी आपल्याकडे सुपूर्द करतोय. सुधांशू सर, काळजी करू नका, ते सुरक्षित राहील. मोनानं सुधांशूला आश्वस्त केलं. अरे ये 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 सुधांशू, बैस. मिळाला का रे तुला चष्मा? अरे हा चष्मा घालून तू जेव्हा संगणकावर काम करायला बसशील ना, तेव्हा बघ कामाला कशी गती प्राप्त होते. असं म्हणून आप्पासाहेब थोडीशी मान वर करून समोर बघतात तर काय, त्यांना आणखीन 3 जण खोलीत शिरताना दिसले. अरे सुधांशू, ही कोण मित्रमंडळी बरोबर घेऊन आलायस? हे डॉक्टर गणपती, हे इन्स्पेक्टर सूर्यवंशी आणि या शास्त्रज्ञ डॉक्टर मोना. बसा बसा बसा. आज एवढं मोठं कसलं काम काढलं माझ्यासारख्या निवृत्त इतिहासकाराकडे? माझ्या संशोधनाविषयी जाणून घ्यायचं आहे काय? सर, सरळच विषयाला हात घालतो. हा तुमचा चष्मा आणि संगणक म्हणजे एका षडयंत्राचा भाग आहे. तुमच्या भावनांवर तांत्रिकदृष्ट्या नियंत्रण प्राप्त केलं गेलं आहे. तुमचा चष्मा आणि संगणक यांच्या परस्पर संबंधातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार डॉक्टर मोना मॅडम यांनी शोधून काढलेला आहे. सुधांशूंनी विषय काढला. हे बघा, तंत्रज्ञान आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण माझ्या बुद्धीवर पूर्ण विश्वास आहे. मी विचार करू शकतो. माझा काही बुद्धिभ्रम झालेला नाही आहे. असं म्हणून आप्पासाहेब सुधांशू काय म्हणतोय याच्याकडे लक्ष द्यायला तयारच नव्हते. हे बघा आप्पासाहेब, तुम्हाला दिलेला हा चष्मा आणि संगणक म्हणजे तंत्रज्ञानाचा अतिप्रगत आविष्कार आहे. तुमच्या मेंदूमध्ये कुठलीही चीप रोपित न करता विनारोपण तंत्रज्ञानानं कार्य करणारं हे एक छुपं अस्त्र आहे. बाहेरून आकर्षक दिसणाऱ्या या चष्म्याच्या काड्यांमधनं आवश्यक ती यंत्रणा बसवलेली आहे. तुम्ही जेव्हा डोळ्यांवर चष्मा लावता तेव्हा त्याच्या काड्यांचा तुमच्या मस्तिष्काच्या आत मागच्या बाजूला असलेल्या
व्हिज्युअल कॉर्टेक्सशी संपर्क होतो आणि तिथूनच तुमच्या मेंदूवर नियंत्रणाची सुरुवात होते. तुमची प्रत्येक बौद्धिक हालचाल, विचार, मेंदूतून उमटणारे तरंग यांची नोंद संगणकावर घेतली जाते. प्रत्येक नोंदीचा अभ्यास करून त्याचे आकृतिबंध बनवले जातात. या आकृतिबंधांचा अभ्यास करून संगणकाद्वारे योग्य वेळी त्या मेंदूतल्या योग्य न्यूरॉन्सना सूचना दिल्या जातात. म्हणजे चक्क नवे विचार तुमच्या मेंदूत पेरले जातात आणि मग तुम्ही त्यानुसार विचार करू लागता. यालाच ब्रेन स्विच असं म्हणतात. आप्पासाहेब, तुमच्या बाबतीत असंच काहीतरी झालेलं दिसतंय. डॉक्टर मोना विस्तारानं सांगत होत्या. अहो मोना मॅडम, तुम्ही या तरुण पिढीतली मुलं मुली आहात. एकूणच भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा, विज्ञानाच्या प्रगतीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? मला हे समजत नाही आहे की माझ्या विचारांवर कोणी कसं नियंत्रण मिळवू शकेल. एखाद्याचे विचार बदलायला ती काय एखादी वस्तू आहे का? आता इतिहासाची पुनर्मांडणी करायची म्हणजे मला संदर्भ गोळा करण्यासाठी संगणकाशिवाय पर्यायच नाही. म्हणून मी पुस्तकाकडून संगणकाकडे वळलो. हे साधं तर्कशास्त्र आहे. यात कसला आलाय हो ब्रेन स्विच? माझा काही तुमच्या विज्ञानावर विश्वास बसत नाही आहे. आप्पासाहेब आपला हट्ट सोडायला तयारच नव्हते. आप्पासाहेब ऐकत नाही आहेत म्हटल्यावर सूर्यवंशींमधला इन्स्पेक्टर जागा झाला होता. आता सूत्र इन्स्पेक्टर सूर्यवंशींनी आपल्या हातात घेतली आणि म्हणाले, आम्हाला तुमच्या चष्म्याच्या काड्यांमध्ये डॉक्टर मोना म्हणतात तशा प्रकारची यंत्रणा सापडली आहे. 8 महिन्यापूर्वी तुम्ही संशोधनाला सुरुवात केली होती आणि चष्मा आणि संगणकसुद्धा तुम्हाला 8 महिन्यांपूर्वीच मिळाला होता. हा काय केवळ योगायोग नाही आहे. तुम्ही चष्मा घातल्यावर तुमच्या नकळत त्या परदेशी कंपनीनं आपल्या देशाबद्दल नकारात्मक विचार पेरलेले असावेत आणि ते सूत्र पकडून तुमच्या संशोधनाला सुरुवात झालेली असावी. तुम्ही इंटरनेट आणि सोशल मीडियावर तेच शोधत राहिलात. सर्च इंजिनच्या विशिष्ट कार्यसूचीमुळे म्हणजे अल्गोरिदममुळे त्याला जास्तीचं बळही मिळालं. तुम्ही त्या वादग्रस्त बाजूचा पुन्हा पुन्हा अभ्यास करत सुटलात. आपल्या देशाची सकारात्मक बाजू आपल्यासमोर कधी येणारच नाही याचीही खबरदारी घेण्यात आली होती. एक देशाचा इतिहास हा विषय सोडला तर इतर कुठलेही वावगे विचार तुमच्या मनात पेरले गेले नसावेत. त्यामुळे देशाविषयीचा विचार वगळता तुमची वर्तणूक सामान्य, म्हणून तसं विशेष असं कोणाच्या लक्षात सुद्धा आलं नाही. अहो, हेरगिरीच्या क्षेत्रात विज्ञानाच्या कक्षा खूप विस्तारल्या आहेत आप्पासाहेब. सर मी तुम्हाला जे ओळखतो ते असं की आपल्याच देशाच्या विरोधात बंड करून उभं राहायचा तुमचा स्वभाव कधीच नव्हता सर. राष्ट्रप्रेमाबद्दल तुमच्या मनातली तळमळ तुम्ही नेहमीच बोलून दाखवत असाल. म्हणजे तुम्ही परिघावर कुठेतरी आहात हे या परदेशी कंपनीनं जाणलं असावं आणि याचा फायदा या कथित यंत्रणेनं घेतला. तुमच्या मनात राष्ट्रद्रोही विचारांचं नक्कीच बीजारोपण केलं गेलंय सर. सुधांशूंनी पुस्ती जोडली. अरे सुधांशू, माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे की माझ्या विचारांवर कोणी कसा काय कब्जा मिळवू शकतो. मला सुद्धा विचार प्रकटीकरणाचं स्वातंत्र्य आहे. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. माझा मेंदू या संगणकाशी जोडलाय वगैरे गोष्टींवर माझा विश्वास नाही आहे. आप्पासाहेब आपल्या विचारांवर ठाम होते. आत्तापर्यंत चाललेल्या संवादाला जरा वेगळं वळण देत डॉक्टर गणपती आता चतुराईनं बोलायला लागले. आप्पासाहेब, या निमित्त आपल्यासारख्या महान इतिहासकाराची ओळख झाली हे मी माझं भाग्य समजतो. नाहीतर आम्ही 24 तास मेंदूची शल्यकर्म करणारी यंत्र आहोत. जरा लहान तोंडी मोठा घास घेतो, पण जीवनाचं हे तत्त्वज्ञान नक्की अंगीकारा. या जगात कोणालाही फुकट जेवण मिळत नाही.
एखाद्या वस्तूसाठी जर आपण पैसे मोजत नसाल तर नक्की समजा की आपण एखाद्याच्या हातातली वस्तू झालेलो आहोत. विचार करा मी काय म्हणतोय त्याच्यावर. दारावर सब इन्स्पेक्टरनी काठीने ठकठक केलं आणि म्हणाला, सर, ते ईश्वरलाल शेठ आणि त्यांच्या टोळक्याला अटक झाली. स्टिंग ऑपरेशन इज कम्प्लीट सर. त्यांचं अभिनंदन करत इन्स्पेक्टर सूर्यवंशींच्या चेहऱ्यावर हास्य विलसत होतं. आप्पासाहेब, ईश्वरलालचा खेळ संपला. हे षडयंत्र त्यांनी कबूल केलंय. आता तरी. इन्स्पेक्टर सूर्यवंशी म्हणाले. खोलीत शांतता पसरली होती. आप्पासाहेब सुन्न झालेले होते. आपल्या उजव्या हाताने त्यांनी हळुवारपणे डोळ्यावरचा चष्मा उतरवला आणि टेबलवर ठेवला. संगणक बंद केला. त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांना गदगदून आलं होतं. अर्चनाताईंनी त्यांच्या पाठीवरनं मायेनं हात फिरवला. त्यांना प्यायला पाणी दिलं. बरोबर आहे डॉक्टर साहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. एक दीर्घ श्वास टाकून आप्पासाहेब म्हणाले, गेल्या 10 महिन्यांपासून ते लोक माझ्या मागावर होते. प्रत्येकाचे स्वविचार याच्या इतकी दुसरी खाजगी मालमत्ता असूच शकत नाही. पण त्यांनी चक्क माझ्या विचारांचीच चोरी केली. हा तर माझ्या विचार स्वातंत्र्यावरच घाला घातला गेलाय. माझा स्थायी स्वभाव आणि मूळ ओळखच मी विसरून गेलो होतो. नाही, मुळीच नाही. तो मी नव्हेच. गंभीर वातावरण आता निवळलं होतं. आप्पासाहेबांना आता मोकळेपणानं हसताना बघून सगळ्यांना हायसं वाटलं. अर्चनाताई इतक्यात फराळाचं घेऊन आल्याच. गरमागरम चहा घेत सगळे हास्य कल्लोळात सामील झाले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता डॉक्टर रंजन गर्गे लिखित तो मी नव्हेच ही विज्ञान कथा. श्रोते हो, ह्या विज्ञानाचा जितका फायदा आहे तितकंच हे विज्ञान जर दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात गेलं तर त्याचा गैरफायदा कसा घेतला जाईल किंवा जाऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण डॉक्टरांनी या कथेतनं मांडलं आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात ज्यांना अशा विज्ञान कथा आवडतात अशा मित्रपरिवारात ही कथा शेअर करा. त्यांनाही दीपक रेगे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.